नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने 5 दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली होती। रविवारी घडलेल्या घटनेने प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला, तर संकेत बावनकुळे यांच्या दोन्ही मित्रांना या प्रकरणी जामीन सुद्धा देण्यात आला। पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली। या अपघातावरून राज्यात विरोधकांनी भाजपसह महायुती सरकारवर आरोपही केले आहेत। या प्रकरणात संकेतला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। पोलिसांनी सांगितलं की 2 4 आणि 1 दुचाकीला ऑडी कारने धडक दिली। यात किरकोळ जखमी झाले आहेत। आता अपघातावेळी अर्जुन हवरे गाडी चालवत होते। संकेत बावनकुळे शेजारी बसला होता आणि मागच्या सीटवर रोनित चित्तमारवर होता। अर्जुन आणि रोनित यांनी मद्यप्राशन केलं होतं। तिघेही रेस्टॉरंटमध्ये जेवण आटोपून घरी जात होते, त्यावेळी हा अपघात झाला। गाडीतल्या दोघांनी मद्यप्राशन केलं असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे, तर गाडीचा वेग 150 होता अशी चर्चा असून या संदर्भात ऑडी शोरूमच्या टेक्निशियनची मदत घेऊन तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्यावर गुन्हा दाखल केलेला नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं। अपघात प्रकरणात फक्त चालकावर गुन्हा दाखल केला आहे। संकेत सोबत असलेल्या रोनितवरही गुन्हा दाखल केला नाही। या प्रकरणात आमचा तपास सुरू आहे। गाडीचा परवाना त्यांच्याकडे आहे की नाही, गाडी चालकाकडे कशी गेली याचा तपास आम्ही करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं। हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही। अर्जुन हा बावनकुळे यांच्याकडे चालक म्हणून नाही तर मित्र म्हणून पार्टीसाठी गाडीतून गेला होता, असे पोलीस म्हणाले। अपघातानंतर तिघेही गाडीने पळून जाण्याच्या तयारीत होते, पण नागरिकांनी गाडी अडवली आणि दोघांना मारहाण केली। लाहोरी हॉटेलमध्ये तिघांनी जेवण केल्याची माहिती दिली आहे।